आज जिल्हाधिकारी कार्यालयामध्ये आपण निवेदन दिलंय, कशा बाबतीत निवेदन दिलेलं आहे आणि काय मागणी केली आहे? हे बिंबळी गावामध्ये ग्रामपंचायतमध्ये करोडो रुपयाचा, लाखो रुपयाचा भ्रष्टाचार झालेला आहे. घरकुलामध्ये भ्रष्टाचार झालेला आहे. घरकुल 288 बांधले मंजूर झालेले आहेत. त्याच्यापैकी 25 ते 30% बांधलेले आहेत. बाकीचे घरकुल तसेच आहेत. त्यानं पैसे उचललेले आहेत आणि आता पण ते दुसरे घरकुल आलेले आहेत. ते पण पैसे अशाच पद्धतीने उचललेले आहेत आणि लोकांनी काय केले, मध्यस्थी दलालांनी 15 ते 20 हजार रुपये घेऊन हे शिफारस केलेले आहे आणि घरकुल असे दिलेले आहेत. तर ह्याच्यामध्ये कर्मचारी, आपला ग्रामसेवक व पंचायत समितीचे अधिकारीसुद्धा जबाबदार आहेत. केवळ त्यांनी बिल जे काढले ते ह्यांच्या सांगण्यावरून बिल काढलेलं आहे. व रोडचं बिल रोड न होता ते बिल उचललेलं आहे. हे रोड आहे, हे आपला हे बिरबाच्या मंदिरापासला रोड आहे. गावातले नाले आहेत, नाल्याचे बिल उचललेले आहेत. हे बिल उचललेले आहेत. तर ह्याची चौकशी करण्यात यावी. भ्रष्टाचार भरपूर झालेला आहे. ग्रामपंचायत पाठीमागे एक अंगणवाडी असताना दुसरी अंगणवाडी बांधलेली आहे. त्या ठिकाणी विद्यार्थी नाहीत. त्या ठिकाणी घाण घेऊन नेऊन टाकतात, करतात आणि त्याच्यातून ते आज तिथं संडास बसतात. लोक घाण हे करतात, लघवी बसतात. समजे घाण झालेले आहे. तसेच ग्रामपंचायतच्या वरी पण ग्रामपंचायत स्वच्छता असताना, ते ग्रामपंचायत स्वच्छ असताना सुद्धा वरी संडास जाऊन बसतात. ह्याच्याकडे लक्ष शासनाचं नाही, व ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याचं नाही, व ग्रामसेवकचा नाही, व ग्रामपंचायतच्या अधिकाऱ्याचा कोणाचाही नाही. पैसे घेऊन फक्त हात बसले. घरकुलामध्ये काय भ्रष्टाचार झाला म्हणजे तुम्ही काय म्हणताय नेमका? घरकुलमध्ये काय झालेलं आहे? घरकुलामध्ये काय आहे, घरकुल त्या लोकांना मंजूर केलेले आहेत. मंजूर करून त्याने बांधले नाहीत. त्याच घराला कलर दिलेला आहे आणि तेच घरकुल बांधले असं दाखवून आपलं हे पैसे उचललेले आहेत. ठीक आहे. एका घरामध्ये किती लोकांनी घरकुल घेतले? घरामध्ये 3 ते 4 घरकुल बांधलेले उचललेले आहेत. त्यात तुम्हाला सांगतो, मुलं ज्याच्या नावावर घर नाही, ज्याच्या नावावर आट नाही, अशा लोकांनी सुद्धा पैसे उचललेले आहेत. आणि हे आपल्या कसं निदर्शनास आलं? हे आल्यास मी तिथं जाऊन स्वतः चौकशी केलेली आहे आणि जे पुरावा पाहिजे तर माझ्याजवळ पुरावा आहे. मी तुम्हाला त्या नावासमेत पुरावा देऊ. ठीक आहे. याची तक्रार आपण पंचायत समिती किंवा तिथं ग्रामसेवक केलेली आहे का? सरपंचाला वगैरे? पंचायत समिती, ग्रामपंचायतला 2दा तक्रार दिली, त्याचं काय उत्तर मिळालं नाही. पंचायत समितीला 2दा तक्रार केली, त्याचं उत्तर मिळालं नाही. जिल्हा परिषदला 2दा तक्रार केली, त्याचं उत्तर मिळालं नाही. आणि जिल्हा परिषदला शेवटला मी आपल्या कलेक्टर ऑफिसला तक्रार केलेली आहे. मग आता काय मागणी आहे? ही मागणी म्हणजे माझी अशी आहे की बाबा, हे जे भ्रष्टाचार झालेला आहे, हे भ्रष्टाचार पूर्णपणे काढणे काय ही माझी विनंती आहे. मी 2005मध्ये उपसरपंच म्हणून काम केलो. त्यात मी कोणाची जर चहा पिली असेल तर गावात येऊन विचारावं की बाबा ह्या माणसाने चहा पिली म्हणून, तर मी त्याचा गुन्हेगार स्वतः राहीन. मी आज असं स्वच्छपणाने काम केलं, स्वच्छतेने काम केलेलं आहे. तर ह्या लोकांना सजा भेटावी. ह्या लोकांना पासून की जे दिलेले आहेत यांच्यापासून पैसे वसूल करावे, ह्यांना सस्पेंड करण्यात यावं अशी माझी मागणी आहे. नाहीतर मी काय आमरण उपोषण करणार आहे. नाव सांगा तुमचं. माझं नाव आहे शरीफ कासिमदार शेख, राहणार बिंबळी, तालुका उस्मानाबाद, धाराशिव, जिल्हा धाराशिव.